हाय गाईज, प्रथमतः तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पोयनडचा बाजार आहे, तर बाजारामध्ये काय दुकानं वगैरे कसा बाजार भरतो आज सोमवारचा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. हा आहे गाईज, तुम्ही पाहू शकता पोयनडचा मार्केट. मच्छी इथे खूप छान मच्छी मिळते स्वस्त दरात, म्हणजे होलसेल पद्धतीने मच्छी मिळते. सुकी, वाकट्या, बोंबील, जवळा, माकल्या वगैरे सर्व जसं तुम्हाला हवं असतील त्या पद्धतीची मच्छी मिळते. तुम्ही पाहू शकता खूप असा मोठा आठवड्याचा सोमवारचा बाजार असतो. तुम्ही पाहू शकता या काकी वगैरे मावशीकडनं भाव करून कमी जास्त करून असे घेतात वाकट्या वगैरे, खूप छान वाटतं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा भाजीचा मार्केट आहे, सर्व भाज्या वगैरे इकडे मिळतात. आणि इकडे हे नॉवेल्टीचं सामान वगैरे आहे. खूप छान बाजार भरतो. तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे आपण नारळ पाणी वगैरे काय ताटगोळे वगैरे त्याला म्हणतात ते आहे. इकडे पुन्हा भाजीची दुकानं आहेत, खूप छान अशी दुकानं आहेत. आणि इकडे हा पोयनडचा आपला मार्केटमधला बाजार आहे, म्हणजे इकडे कपडे वगैरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टॉल असतात. आणि मला ताण लागली आणि मी आलो तो उसाचा रस प्यायचा होता थोडा. मी उसाचा रस पिते, तुम्ही तर नक्की प्यायला या. आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करत जा व्हिडिओ. आणि इकडे तुम्ही पाहू शकता फुलांची रोपं वगैरे खूप ताजी. हा दादा आमच्याच गावातला दादाचं दुकान आहे. इथे बाजारामध्ये कांदे बटाटे वगैरे विकतो, तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक धंदावाल्याची म्हणजे वरचढ असते की गिऱ्हाईक आपल्याकडे यावं म्हणून ओरडत असतात. 100ला 4 किलो, 100ला 5 किलो. आणि हे तुम्ही पाहू शकता 10 रुपये किलो बटाटे लावलेले, म्हणजे कट बटाटा असतो तो 10 रुपये किलो. खूप तिकडे माणसं जात होती, तुम्ही पाहू शकता. 10 रुपये म्हटल्यानंतर गिऱ्हाईक तिथेच जातं. कांदे घ्यायचे 20 रुपये किलो. तुम्ही पाहू शकता 100ला 5 किलो बटाटे, 100ला 5 किलो बटाटे असे नुसते ऑर्डर असतात. आणि खूप एन्जॉय करतात प्रत्येक म्हणजे धंदेवाले गिऱ्हाईक आपल्याकडे येण्यासाठी. खूप धमाल असते त्यांची आणि गिऱ्हाईक पण त्याचा आनंद घेत असतात, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी आलो सलूनला की डान्स वगैरे करतो, तर चेहरा वगैरे खराब झालेला, तर मग ते पिंपल्स वगैरे उठतात म्हणून जरा क्लीनअप वगैरे करायचं होतं. क्लीनअप करायचं होतं तर थोडी बाईला बोललो की साईडनं कट पण मारून दे मला, तर बाईने कट मारायला घेतले. तुम्ही पाहू शकता आता हेअरकट चालू केली आहे माझी. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ नवीन बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतील. हेअरकट वगैरे झाली आणि बाईने दाढीला कट करायला घेतलेली आहे, दाढी कटिंग पाहू शकता. आणि आपला हेअरकट आणि दाढी झालेली आहे. तुम्ही फायनली लुक पाहू शकता कसं झालं आहे. चॅनलवर नवीन असं तर नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि डान्स वगैरे करतो तर मेकअप केल्यानंतर आपले पिंपल्स वगैरे उठतात चेहऱ्यावरती, तर बाईने चेहऱ्याला स्क्रब वगैरे करायचं होतं बोललो, तर क्लीनअप करून दिला मला. आणि मस्तपैकी स्क्रब वगैरे लावला आणि स्क्रब लावून पूर्ण चेहऱ्याची मसाज वगैरे केली. आणि मसाज केल्यानंतर पूर्ण चेहरा क्लीन वगैरे होतो आणि खूप छान वाटलं. आणि बाईने हेअर सेट केले. आणि हा आहे माझा फायनली लुक. तुम्हाला लुक कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लुक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा शॉप आहे पोयनाडमध्ये. चला तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.